नमस्कार. मी संजय वसंत कदम, सांगोला. मला या हॉस्पिटलबद्दल 6 वर्षापूर्वीच ऑलरेडी माहीत होतं. कारण का तर मी वडिलांना या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि त्यांची ट्रीटमेंट जी झालेली होती ती व्यवस्थित झालेली होती. आणि एक 4 महिन्यापूर्वी माझी मुलगी हर्षदा कदम हिला अचानक दिसण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं मी तिला या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि या ठिकाणी तिचं निदान झालं की तिला केरिटोकोनस हा आजार झालेला आहे. आणि त्याच्याबद्दल मला माहिती सांगितली आणि त्याचं लगेच मी निर्णय घेतला. आणि कारण निदान व्यवस्थित झाल्यामुळं आणि डॉक्टर सीमा मॅडम यांनी तिचं ऑपरेशन व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिला 1 महिन्यानंतर एक लेन्स दिलेले आहेत आणि त्या लेन्समुळं तिला 100% दिसतंय. पहिलं तिला 4 महिन्यापूर्वी जवळचं सुद्धा दिसायचा प्रॉब्लेम होता. आज तिला बोर्डवरचं वगैरे लहानात लहान जेवढं लहान आहे तेवढं व्यवस्थित दिसत आहे. त्यामुळं आमचं जे टेन्शन डोक्याचं होतं ते पूर्णपणे गेलेलं आहे. आम्ही फार खुश आहोत आणि या दृष्टी म्हणजे नंदादीप हॉस्पिटल असं समजायला काही अडचण नाही. मी डॉक्टर सीमा कृष्णा माने नंदादीप नेत्रालयामध्ये बुबुळ तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. केराटोकोनस हा एक बुबुळाचा आजार आहे ज्याच्यामध्ये बुबुळाचा आकार हा नॉर्मल बुबुळापेक्षा वेगळा असतो. त्याचबरोबर बुबुळाची जी जाडी आहे ती कालांतराने हळूहळू कमी होत जाते. आकार आणि जाडी या दोघांमधला झालेला फरक याच्यामुळे पेशंटच्या नंबरमध्ये बरीच तफावत येते आणि त्याच्यामुळे त्याची नजर हळूहळू कमी होऊ लागते. हा आजार लहानपणी साधारण 12 ते 14 वर्षापासून सुरू होऊ शकतो आणि तो वयाच्या 30व्या वर्षापर्यंत हळूहळू करून वाढतो. आम्ही जनरली सगळ्या लहान मुलांना वर्षातून एकदा रेग्युलर चेकअप करायला लावतो. हा आजार हा नॉर्मल कॉमन आजार नाही आहे. फक्त काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये जेनेटिक प्रीडिस्पोजिशन असतं अशा लोकांमध्ये हा आजार आहे. पण जर याचं वेळेच निदान नाही झालं तर लहान मुलांची नजर ही कायमस्वरूपी कमी होऊ शकते. त्यांना लेझी आय म्हणजे आळशी डोळा हा कायमस्वरूपी राहू शकतो. त्यातलं महत्त्वाचं कारण हे केराटोकोनस हे आहे. योग्य वेळी साधारण वर्षातून एकदा रेग्युलर चेकअप केलं तर आम्हाला काही तपासण्यांमध्ये हा आजार पेशंटला आहे हे असं लक्षात येतं आणि त्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट आम्ही पेशंटला देऊ शकतो. केराटोकोनसमध्ये 2 ते 3 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात ज्याच्यामध्ये C3R ही एक विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये केराटोकोनस वाढण्याचे प्रमाण या ट्रीटमेंटनंतर स्टॉप होतं. म्हणजे त्याची जी गती आहे ती आपल्याला थांबवता येते आणि पेशंटला त्यानंतर आपण चष्म्याचा नंबर किंवा स्पेशलाइज कॉन्टॅक्ट लेन्स देऊ शकतो जेणेकरून त्यांची नजर ही नॉर्मल माणसाच्या नजरे इतकी आपल्याला कायमस्वरूपी ठेवता येऊ शकते.